हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, SSC CGL 2024ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर अत्यंत महत्त्वाची अशी जाहिरात आहे मित्रांनो. 17,000 प्लस जागा आहे. या व्हिडिओमध्ये कोण इलिजिबल आहे फॉर्म भरण्यासाठी ते आपण बघणार आहोत. तसेच परीक्षा पद्धत कशी आहे, वयोमर्यादा काय आहे, तसेच वेतन किती आहे आणि फॉर्मची लास्ट डेट काय आहे, तसेच फॉर्म भरण्याची फी किती आहे, तसेच परीक्षा मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये होणार आहे ते पण आपण या लेक्चरमध्ये सांगणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. तर मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे SSCचे जागा सुटलेले आहे. कॅटेगरी केंद्र सरकारी जॉब आहे. वयोमर्यादा काय आहे मित्रांनो, तर ती 18 ते 27, 30 व 32 वर्ष म्हणजे पोस्ट वाईज वयोमर्यादा दिलेली आहे. आणि SC/STसाठी 5 वर्षाची सूट दिली आहे. OBCसाठी 3 वर्षाची सूट देण्यात आली आहे. आणि कोण अर्ज करू शकतं, तर जे ऑल इंडिया उमेदवार म्हणजे भारतात राहणारे सर्व उमेदवार अर्ज करू शकतात. अनुभव किंवा फ्रेशर, अनुभवाची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अशी जाहिरात आहे ही. यामध्ये अनुभवाची पण गरज नाही आहे, फ्रेशर असताना पण तुम्ही अर्ज करू शकता. जेंडर एलिजिबिलिटी, तर मेल आणि फिमेल अर्ज करू शकता. अर्ज पद्धती ही ऑनलाईन पद्धतीने आहे. वेतन, तर मित्रांनो पगार किती असणार आहे, तर 25,500 ते 1,42,400 पर्यंत असणार आहे. आणि अर्ज फी, तर जनरल, OBC आणि EWS साठी 100 रुपये फी आहे. आणि SC/ST साठी, PWD साठी 0 रुपये म्हणजे फीच नाही आहे. नोकरीचा प्रकार कोणता आहे, तर मित्रांनो रेग्युलर, बेसिक आहे तर म्हणजे परमनंट जॉब असणार आहे. निवड प्रक्रिया, तर टायर फर्स्ट रिटर्न एक्झामवर असणार आहे, CBT. सेकंड टायर 2 रिटर्न एक्झाम, CBT अँड टेस्ट. तर मित्रांनो, तर प्रिलियम एक्झाम राहणार आहे, त्यानंतर मेन्स असणार आहे आणि त्यानंतर इंटरव्ह्यू. तर अप्लाय स्टार्ट डेट, तर 24 जून 2024 पासून चालू झालेली आहे, फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. अप्लाय लास्ट डेट किती आहे, तर ती 24 जुलै 2024 पर्यंत. तर 24 जुलैपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. अधिकृत वेबसाईट दिली आहे www.ssc.nic.in. नोकरीचे ठिकाण कुठे आहे, तर ऑल इंडिया आहे. आणि जागा मित्रांनो अत्यंत महत्त्वाच्या अशा जागा आहे, खूप जास्त आहे. 17,727 जागा आहे. तर मित्रांनो, पदं कोणकोणती आहे ते बघूया. संवर्ग पण त्यामध्ये दिलेले आहे 17,700 जागांसाठी. तर असिस्टंट ऑडिट ऑफिसर, असिस्टंट अकाउंट ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंटसाठी आयकर निरीक्षक, इन्स्पेक्टर, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, ऑडिटर, अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट अँड सॉर्टिंग असिस्टंट, सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट आणि अप्पर डिव्हिजन क्लर्क आणि कर सहाय्यक यांसाठी मित्रांनो ह्या जागा आहे. असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर आणि डिव्हिजनल अकाउंटंट यासाठी मित्रांनो या वॅकन्सीज आहे. शैक्षणिक पात्रता काय देण्यात आली मित्रांनो, तर कनिष्ठ सांख्यिकी अधिकारीसाठी 12वीत गणित विषयात किमान 60% गुण आवश्यक आहे, प्लस पदवी किंवा सांख्यिकी विषयासह कोणत्याही विषयात पदवी पाहिजे. 12वीमध्ये जर 60% गुण असेल तर मित्रांनो तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आणि प्लस पदवी किंवा सांख्यिकी विषयासह कोणत्याही विषयात पदवी असली पाहिजे. बाकीच्या सर्व पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी असली तरी चालेल, तर ते अप्लाय करू शकता. सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, तर त्यामध्ये पहिल्यांदा टायर फर्स्ट रिटर्न एक्झाम होईल, CBT. त्यानंतर टायर सेकंड रिटर्न एक्झाम होईल आणि टेस्ट पण होईल. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शेवटी मेडिकल एक्झामिनेशन पण होईल. असे 4 स्टेजमध्ये सिलेक्शन प्रोसेस आहे. त्यानंतर अप्लाय कशा प्रकारे करू शकता, तर पहिल्यांदा वेबसाईटला व्हिजिट द्यायची ssc.gov.in. त्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यानंतर लॉग इन करून फॉर्म फिल करायचा. जे विचारलं आहे ते फॉर्म व्यवस्थित फिल करायचा आणि फोटो, सिग्नेचर आणि डॉक्युमेंट अपलोड करायचे, फी पे करायची आणि फॉर्म सबमिट करायचा. सेव्ह करून PDF डाउनलोड करून घ्यायची मित्रांनो.